नमस्कार. नवी मुंबईकरचं. आज मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम आपल्यासमोर जे आपल्या 10 वर्षानंतर निवडणुकीची मोहीम अथवा निवडणुकीची जी सर्व आपल्यासमोर धामधूम चालू आहे, तो मतदानाचा अधिकार आपल्या सर्व नागरिकांना भेटलेला आहे. आणि आपल्याला सर्वांना अभिनंदन की 10 वर्षाने काही असं आपल्याला ते मतदानाचा अधिकार भेटलेला आहे. इथून पुढे अशा 10, 5, 15 वर्षाने निवडणुका होतील नाही होतील याची कोणी आता शाश्वती देणं थोडंसं डाऊटफुलच आहे. तर मी आपल्यासमोर जो मतदानाचा महाराष्ट्र शासनानं अथवा केंद्र शासनानं ज्या निवडणूक प्रणालीप्रमाणे आलेला आहे, तर आपल्या 111 एकूण मतदार आपल्या नगरसेवक होणार आहेत 28 प्रभागातून. आणि आपल्याला पहिल्यांदाच एकूण 4 मतदान म्हणजे 4 नगरसेवक नेमण्याचे आपल्याला काय बोलतो त्याला संधी अथवा ते अधिकार आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत. त्याचा पुरेपूर सर्व नागरिकांनी 15 तारखेला 15 जानेवारीला आपण सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो, एक समता सहकारी सामाजिक संस्थेच्या ट्रस्टच्या या नात्यानं. तर जनता ही कायमच आपला टॅक्स अथवा इतर वेगवेगळ्या पद्धतीनं आपला कर स्वरूपातनं पैसे भरते आणि त्याच्या पैशावरच हे सर्व चालू असतं. महानगरपालिका असो किंवा राज्य केंद्र शासनाचा व्यवहार असो. आज नवी मुंबई महानगरपालिकेत इतके काही अफाट खर्चांची कामं जिथे 10% सुद्धा लोकांनी मागणी कुठल्याही कामाला केलेली नाही, अशा अनावश्यक सर्व कामाची मोठ्या प्रमाणात मोहीम चालू आहे. मागील 5 वर्षात तुम्ही कॅगला किंवा इतर कुठे पत्रव्यवहार बघितला तर हजारो करोडची खर्च हे फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टर, महानगरपालिकेचे अधिकारी आणि काही राजकीय पुढारी ह्यांच्या फक्त फायद्यासाठी केलेत की काय असं तुम्हाला दिसून येतील. आणि त्यांची क्वालिटी तर इतकं खालच्या लेवलला आहे की तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकणार नाही. आज जनता किंवा आज आपण नवी मुंबईकर म्हणून सगळीकडे फिरतो. आज आपल्याला माहिती आहे कुठेही झाडं चांगली होती पूर्वीची ती सगळी पडलेली आहेत, कारण का तिथं कॉन्ट्रॅक्टरने वेगवेगळी त्यांची मुळं कमकुवत केली होती. आज नवी मुंबईच्या प्रत्येक गार्डनमध्ये सगळे इक्विपमेंट जिमचे हे न वापरण्यासारखे लायकीचे आहेत किंवा ते आवाज करतात किंवा बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. आज गार्डन्समध्ये दरवर्षी 2 वर्षानं तुम्हाला दुरुस्तीचं नावाखाली 50 लाख, 60 लाख, 2-2 करोडपर्यंतचे खर्च केले जातात. आज तुम्ही इथे मोठी जे नवीन निरोला गार्डन आहे आपल्याला वॉटर पार्क, तिथं तो तुम्ही इमॅजिन नाही करणार इतकं तिथे पूर्वी झाडे आणि छान हिरवंगार होतं. आता तिथं तुम्हाला ते हिरवंगार हा प्रकारच दिसणार नाही डोळ्याला. तिथं फक्त तुम्हाला सिमेंटचं जंगल आणि वेगवेगळे इक्विपमेंट्स दिसतील. तर ही सगळं प्रक्रिया आपल्या जनतेच्या आणि आपल्या ह्या त्यांच्याकडे न बघणाऱ्या वृत्तीमुळं चांगलं होत आहे. तर मी आपल्या लोकांना एक फक्त विनंती करण्यासाठी आलो आहे की आपण आता ही मतदानाची जी आली आहे तर आपल्यासमोर अनेक विषय आहेत. अभ्यासिका मी आता सुरू केलं होतं तुकाराम मुंडेच्या साहेबांच्या, आणि त्यावेळी त्यांनी तुकाराम मुंडे साहेबांनी ती सकाळी 6 ते रात्री 1 वाजेपर्यंत आपल्याला मिळाली ₹50 तर ठीक आहे, तो मुंडे साहेब होते म्हणून झालं शक्य. आज अनेक आपल्याला समस्या आहेत. महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला कुठल्याही समस्येला चांगलं उत्तर भेटेल अशी अपेक्षा नाही. कारण फक्त एकच की आपण आपले जे निवडतो नगरसेवक ते उच्च प्रतीचे नसतात. ते फक्त आपल्या फायली, आपलं कॉन्ट्रॅक्ट, आपलं काही राजकीय करिअर ह्याच्या मागे लागलेले असतात. तर तुम्हाला आता मतदानाची संधी आली आहे. चांगलेच फ्रेश मुलं आहेत, त्यांना निवडून द्या, हरकत नाही. 25, 30 वर्षे एकदम गादीवर बसल्यासारखे नगरसेवक बसले, त्यांना त्याची क्यूही नाही येत, कारण का त्यांना माहिती आहे आम्ही निवडून येणारच आहे, कुठल्या तरी माध्यमातून येतो पण येतात. तर असे होऊ नये. आपण सर्व तरुण जे काही कुठल्याही पक्षाचे असो, आपल्याला मी पक्ष सर्व बोलणार नाही, कारण का पक्षाचा उद्धार आपल्याला करायचा नाही. कुठला अपक्ष असेल, कुठलाही पक्षाचा असेल, चांगले होतकरू नगरसेवक तुमच्या आजूबाजूला राहणारे अशा नगरसेवकांना तुम्ही निवडा. आमचे हजारो प्रश्न आहेत त्यांच्यासमोर आम्ही जाऊन मांडू शकतो. आणि नवी मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर कमीत कमी एकही तुम्हाला नवी मुंबईत कुठे इलेक्ट्रिक म्हणजे काय बोलतो त्याला लिफ्टप्रमाणे त्याच्या चालता आहेत वॉकिंग करायला आपल्याला, तर त्या लिफ्ट आपल्याकडे नाही आहेत. त्यामुळं अशा अनेक प्रश्न आपल्यासमोर मांडलेले आहेत. तर मी मैदानं तर नाहीच आहेत, पाण्याचे इश्यूज तर हजारो आहेत, रस्ते तर सगळीकडे सिमेंट एकच शब्द वापरला जातो, सिमेंटचे रस्ते बनवणे. काही त्याच्यामध्ये त्यांना हित आहे मला माहिती नाही, RCC नाही ते CC फक्त आहे. आर तर तुम्ही काढूनच टाका. तर इन फ्युचर त्या येणाऱ्या भवितव्य मुलांचं आपण CC करून ठेवतो आहे लाईफ, एवढंच आपल्याला हे दिसतं आहे. तर हरकत नाही, जे काही विषय आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, मी सांगण्यासारखे ते विषय नाही आहेत.
पण मी माझ्यासारखा माणूस 50-100 लेटर्स मी दर 2-4 महिन्याला पाठवतो महानगरपालिकेला. पण तुम्हाला आजूबाजूच्या नगरसेवकांना असले प्रकार कधी केलेले दिसणार नाहीत आणि त्यांना ते सुचणारही नाही. त्यांना माहिती आहे ते मतदानाला त्याची काही गरज नाही. पब्लिकला आम्ही 1,500-2,000 दिले की मतदान भेटतं. तर मतदान, दान आहे हा शब्द, पुढे लक्षात ठेवा. मतं विक्री नाही आहेत. तर याची तुम्ही काळजी घ्या. मतदान केला तर तुम्हाला आयुष्यभर ते दानामध्येच ठेवतील. कारण का ते तुम्हाला दान जे काय तुम्ही करताय आता ते तुम्हाला देत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बांधील राहावं लागेल. अशी परिस्थिती आपल्यावर ओढू नये. मतदान पारदर्शक पद्धतीनं तुमच्या हव्या असणाऱ्या उमेदवाराला एकही रुपये न घेता करावी अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आहे. पारदर्शक पद्धतीने करतो आहे. आज आम्ही चांगली माणसे नेमायची आपल्या हातामध्ये आहे. ती संधी तुम्ही घालवू नका. बाबासाहेबांनी संविधानाचं आपल्याला जे दिलेलं रक्षण करायचं आपल्या हातामध्ये आहे, एवढी मी विनंती करतो. आणि ह्या मतदानामध्ये सर्वांनी मॅक्झिमम पूर्ण लोकांनी मतदान करावी आणि आपल्याला योग्य ते नगरसेवक नेमावा. आपल्याला 4 नगरसेवक नेमण्याचे अधिकार दिले, त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद. मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम, समता सहकारी सामाजिक संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.